आपण एक मोठी बातमी बघतोय। केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याने दुर्घटना घडलेली आहे। हेलिकॉप्टर दुर्घटनेमुळे थोडं भीतीचं वातावरण पसरलंय। हेलिकॉप्टरमधील सगळे प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती मिळते। हेलिकॉप्टर क्रॅश झालं त्यामुळे या हेलिकॉप्टरमधल्या सगळ्या प्रवाशांना जरा भीती वाटली। केदारनाथमध्ये ही घटना घडलेली आहे। हे सगळे सुरक्षित आहेत, मात्र हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती मिळते। हेलिकॉप्टरमध्ये जे प्रवासी होते सगळे सुरक्षित आहेत, सुखरूप आहेत, पण अर्थात थोडं भीतीचं वातावरण केदारनाथच्या परिसरात आहे, जेणेकरून हे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना कधी आधी घडलेली नव्हती, पण हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना घडली आहे, त्यामुळे थोडं तणावाचं वातावरण आहे। यातले प्रवासी मात्र सुखरूप आहेत। बातमी आहे सोलापूरमधून। सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधी, आरटीओ आणि पोलीस विभागाच्या गैरकारभाराचा पाढा वाचला जातोय। आरटीओ अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा तक्रार जिल्ह्यातील आमदारांनी केली होती। त्याचबरोबर ओव्हरलोड वाहनांवर कारवाई न करता ती वाहनं सोडण्यासाठी 1500 ते 3500 रुपयांचा मासिक हप्ता घेतला जात असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आलाय। बाहेरच्या गाड्यांना अडवणूक करणे आणि त्यांना नको त्या त्रास देऊन नको ते दंडाच्या पावत्या नको त्या गोष्टी तपासणी करावी, पण जाचक अट घालून त्या परिवाराला त्रास देऊ नये, जेणेकरून बाहेर जिल्ह्यातल्या लोकांना माझ्या या सोलापूर जिल्ह्यात यायला सुद्धा नको वाटायला लागलेलं आहे। याच्यावरती थोडंसं नियंत्रण ठेवावं म्हटलं। मी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर हा विषय घातला, लेखी पत्र दिलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आरटीओ कमिशनर जे आहेत त्यांना त्वरित सूचना दिल्या आहेत की असे कोण काम करत असतील अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशा सक्त सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। त्याच्यानंतर माझंही कमिशनर साहेबांसोबत बोलणं झालं आहे। त्याच्यासाठी जे जे दंड केले ते पुरावे मी त्यांना जोडलेले आहेत आणि मला त्याने आश्वस्त केलेलं आहे की अशा अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई करू। त्या आरटीओ इन्स्पेक्टरला फोन केला तर तो फोन घेत नाही। मी त्याच्यावर हक्कभंग आणणार आहे आणि तो त्या ठिकाणी ह्याचा मोबाईल काढून घेतो आणि परत ज्यावेळेस फोन करतो त्यावेळेस म्हणतो की आता आम्ही चलन कापले आणि आता आम्हाला काही करता येत नाही। मी ही मजुरीची त्यांची वाढली आहे आणि मग तुम्ही जर नियमानंच असाल तर नियमानं राहावा, हे हप्ते बंद करा। तुम्ही जी कार्ड सिस्टीम चालू आहे जिल्ह्यात आम्हाला सगळे माहिती आहेत, कोण 1500 घेते, कोण 2500, कोणा 3500, कोणच्या वाहनाला काय, मग हे सगळं त्या ठिकाणी थांबलं पाहिजे। ही आम्ही पालकमंत्र्यांकडे आणि तरी पालकमंत्र्यांनी तशा कडक सूचना दिल्यात। याचबरोबर एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत।